समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. नमस्कार पोलीस बंधू भगिनींनो, आज ज्या गोष्टी मी ठरवलं होतं 21 तारखेला की आपण विरोधकांवर बोलायचं नाही, आपण पोलीसच्या भविष्यावर बोलायचं, परंतु वेळच अशी आलेली आहे आणि आजची रात्र त्यात खूप महत्त्वाची आहे. म्हणून एकदा तुमच्यासमोर माझं मत मांडण्यासाठी मी परत तुमच्यासमोर आलेलो आहे. मी जास्त टीका टिप्पणी करत बसणार नाही. मी फक्त आपल्याला काही रेफरन्सेस देऊन पुढे जायचं आहे. मला फार वेळ पण घेणार नाही, कारण 1 मिनिटं तुम्ही शांत चित्तानं माझं समजावून घ्यावं एवढीच विनंती आहे. आज एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते चुकून बोलून गेले की आमच्या 21 उमेदवारांना घड्याळ्याच्या चिन्हावर ते बोलले आणि परत लक्षात आलं की हे आपण माईकवर बोलतोय, कुठल्या इंडिव्हिज्युअल घरात बोलत नाही. तर माझा आरोप असा आहे आता की जे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय सगळ्यांना की मला डाऊट आहे की ही दोघं एकच आहेत. ह्या दोघांचं जे कुटुंबशाही आहे ती पोलिसवर लादत आहेत आणि त्याचा पूर्ण आज आपल्याला त्यांच्याच तोंडातून उजाळा मिळाला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माझं पर्सनल दुश्मन कोणी नाही. फक्त आणि फक्त तिसरं पॅनल लावायचं किंवा ह्या दोघांना नाही म्हणायचं कारणच हे होतं की परत खांदेपालट होते आणि जी पोलिसच्या विकासाच्या दृष्टीनं घातक होती. तर बंधू भगिनींनो, माझं परत कळकळीची विनंती आहे, तो व्हिडिओ जो एक मोठा नेता एका पक्षात असणारा त्यांच्या स्वतःच्या सौभाग्यवती उभा असताना ते म्हणतायत की घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबा. असं होऊ शकत नाही, हे शक्य नाही की त्यांच्या डीएनएत काँग्रेस आहे. त्यांच्या गेल्या 30-35 वर्ष झालं ते काँग्रेसमध्ये काम करतायत आणि ते म्हणतायत की चुकून माझ्या तोंडातनं गेले. हे गेल्या 4-5 दिवसात कुठंतरी हे रुजवायला सुरुवात झालेली आहे. चुकून माईकवर असताना हे तोंडात आले. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही चुकून जर घड्याळ जरी मत दिलं तर ते इनडायरेक्ट हातालाच जाणार आहे आणि तेच परत सत्तेत आहेत असं होणार आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, आजचं हे तोंडात आलेलं धोंडीराज महाराजांनी त्यांच्या तोंडात वाक्य काढले आणि त्याचा पूर्ण विचार करून उद्या आम्हाला कमळाच्या बटनावर तुम्ही मतदान करून आशीर्वाद देऊन विजयी करा. कसल्याही परिस्थितीत आम्ही यांच्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आम्ही कसल्याही परिस्थितीत जनतेला धोका मिळेल असं वागणार नाही, एवढीच ग्वाही देतो. मला खरंच फारसं यांच्यावर बोलूसं वाटत नाही. खरं विषय असा होता की आज रात्री परत आज माईकवर बोलले, रात्रभर ते तेच बोलतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला पहिल्यांदा सांगावं की घड्याळ हा सुद्धा त्यांचाच भाग असल्याशिवाय तोंडात तिथं कमळ का आलं नाही तोंडात आपल्या. तर हेच आहे. आज पलुसकर जनतेला माहित आहे की आमचं स्पीड वाढलंय, तसंच त्या नेत्यांनाही माहिती आहे आमचं स्पीड वाढलंय आणि म्हणून कुठंतरी अनसिक्युरिटीच्या नावाखाली त्यांनी सांगायला सुरुवात केली असेल एखाद्या की घड्याळाला मतदान द्या. तर बंधूंनो भगिनींनो, अजून 100 वेळा विचार करून उद्या मतदान करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.